साहेब, आपल्या भागामध्ये 2 दिवसांमध्ये चोऱ्यांचे 2 घटना घडलेल्या आहेत, 2 ते 3 घटना. या संदर्भामध्ये तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? मागील काही दिवसामध्ये नारायणगाव परिसरामध्ये चोरी, घरफोडी तसेच 1-2 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडलेले आहेत. तर आम्ही यापूर्वी देखील नागरिकांना वारंवार आव्हान केलेलं होतं की बाबा, जर आपण घरून कुठे बाहेर जाणार असाल आणि आपल्या घरामध्ये शक्यतो कोणी मौल्यवान दागिने ठेवू नका, आणि जर चुकून घरामध्ये जर मौल्यवान दागिने असतील तर घरामध्ये कमीत कमी आपला एक व्यक्ती तरी असावा, अशी काळजी आपण घेतली पाहिजे. शक्यतो आपले दागिने लॉकरमध्ये ठेवले तर ते सुरक्षित राहतात, आणि आपण जर दागिने घरामध्ये ठेवले आणि आपण निघून गेलो तर अशा प्रकारे चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे आमचं पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान राहील की आपण या ठिकाणी घरामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्तीचे अनावश्यक मौल्यवान दागिने ठेवू नये. तसेच जास्तीत जास्त ज्यांचे दुकानदार असतील, व्यापारी असतील, तसेच शासकीय कार्यालय असतील, जे शेतकरी आहेत त्यांचे बंगले ज्यांचे आहेत, तसेच कपड्याचे दुकानदार असतील, तर या सर्वांना आमची एक विनंती राहील की आपण जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी CCTV बसवावेत, जेणेकरून आपल्याला अशा घटना होणार नाहीत, आणि जरी घटना घडल्या तर त्या घटना आपल्याला उघडकीस आणण्यामध्ये मदत होईल. तसेच मी प्रत्येक ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत आणि त्यांचे संपूर्ण बॉडी आहे त्यांना मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जिथून रोडची सुरुवात होते आणि गावाच्या बाहेर जातात, तसेच प्रत्येक चौकामध्ये आपण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे CCTV बसवावेत. या ठिकाणी वारळवाडीच्या सरपंच साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे बसवलेले आहेत, आणि ते कॅमेरे बसवल्यामध्ये वारळवाडीमध्ये चोरीच्या घटना बऱ्यापैकी थांबलेल्या आहेत, आणि चुकून एखादी घटना घडली तरी देखील ती घटना उघडकीस आणण्यामध्ये आपल्याला खूप चांगला त्याचा फायदा होतोय. त्याचप्रमाणे आमचं इतर ग्रामपंचायतला देखील आमची विनंती राहील की आपण देखील या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये चांगल्या प्रतीचे कॅमेरे बसवावेत, आणि त्याचं ऑपरेटिंग एक 2-3 लोकांना जे नेहमी जागृत असतात अशा लोकांना, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, इतर सरपंच असतील व इतर ॲक्टिव्ह मेंबर असतील, त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये देखील त्याचं ऑपरेटिंग द्यावं. तसेच या ठिकाणी नारायणगाव, वारळवाडी किंवा इतर ठिकाणी ज्या महिला गळ्यामध्ये सोन्याचे दागिने वगैरे घेऊन जात असतात, तर त्यांनी देखील आपण बाजारामध्ये जाताना थोडेसे दागिने आपले कपड्याने किंवा ओढणीने या ठिकाणी आपण झाकून ठेवायचे, जेणेकरून चेन स्नॅचिंगच्या घटना होणार नाहीत. तसेच नारायणगाव, वारळवाडी आणि इतर परिसरामध्ये ज्या ठिकाणी टपरे आहेत किंवा ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत किंवा छोटे मोठे हॉटेल्स आहेत, तर त्या ठिकाणी देखील हॉटेल चालक, टपरीवाले जे आहेत त्यांना देखील माझं एक आव्हान आहे की आपण ज्या ठिकाणी 2 हेल्मेट घातलेली लोक जर एखाद्या स्पोर्ट बाईकवरती, युनिकॉर्नवरती जर थांबलेले आहेत आणि ते बाबा येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची रेखी करत असतील किंवा ते संशयाच्या नजरेने जर ते बघत असतील, तर आपण या ठिकाणी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवायचं, जेणेकरून ते कदाचित बाबा ते चेन स्नॅचिंग करण्यासाठी तर थांबले नाहीत का, या गोष्टीची देखील आपण सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची. तुम्ही जर थोडंसं तत्परता दाखवली, पोलिसांना कळवलं, तर आपण त्यांना या ठिकाणी पकडू शकतो. आपल्या नारायणगाव हद्दीमध्ये या ठिकाणी आतापर्यंत 5-6 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या, तर आपल्या बऱ्यापैकी सगळे आपण ते चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणलेले आणि 100% मुद्देमाल देखील या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे. परंतु भविष्यात अशा घटना घडू न देणे यासाठी देखील आपण सगळ्यांनी कार्यतत्पर राहणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे. तसेच आपल्या बस स्टँडवर देखील नेहमी पाकिटमारीच्या, तसेच मोबाईल खेचण्याच्या, बाजारामध्ये देखील आपल्या आठवडे बाजारामध्ये देखील मोबाईल खेचण्याच्या घटना होत असतात. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बस स्टँडवर कंटिन्यू आमचे 2 पोलीस लावलेले आहेत. तर जसे पोलीस लावलेले तसे या घटना बंद झालेल्या आहेत. परंतु तरी देखील माझं नागरिकांना आव्हान राहील की आपण बस स्टँडमध्ये चढताना काही संशयित लोक आहेत का बाबा, जे बराच वेळ बस स्टँडमध्ये बसलाय, ते प्रत्येक वेळी बसमध्ये चढतायत, पुन्हा उतरतायत, पुन्हा चढतायत, पुन्हा उतरतायत, याचा अर्थ त्यांचा उद्देश चांगला नाहीये. तर असं काय असेल तर आपण तात्काळ या ठिकाणी अशा संशयित व्यक्तींना ताब्यात घ्यायचंय आणि पोलीस स्टेशनला कळवायचं. आम्ही पुढील योग्य ती कारवाई निश्चित करू. तसेच नाईट राऊंड पेट्रोलिंगला देखील आमचे पोलीस स्टेशनचे 2 4 व्हीलर आणि 2 टू व्हीलर कंटिन्यू नाईट राऊंड पेट्रोलिंग दरम्यान फिरत असतात. तर माझं ग्राम सुरक्षा दलाचे जवान, पोलीस पाटील देखील आमचं चांगलं काम करतायत. तरी देखील माझं इतर देखील जे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील माझी विनंती राहील की आपण देखील या ठिकाणी रात्रीच्या वेळी थोडं सतर्क राहायचे. जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावामध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तुम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला संपर्क साधायचा आहे.